सुरुवात त्या एकमेव निर्मिकाच्या नावाने ज्याने हे सृष्टी निर्माण केली. आदाब. मी अब्दुल मुजीब. दिव्य संदेशवरील जीवन जगण्याची कला या कार्यक्रमात आपले स्वागत. आज आपण पाहणार आहोत उदारता आणि साधेपणा हे जीवनमूल्य, ज्याला अरबीमध्ये गिना असे म्हटलेले आहे. आपण सार्थक जीवन जगू इच्छितो, आत्मशांती हवी असते, पण ती मिळेल तरी कशी? इस्लाम हा मध्यम मार्गाचा संतुलित जीवनशैलीचा धर्म आहे. इस्लाम म्हणतो की संसार टाळायचा नाही आणि भौतिक सुखात हरवूनही जगायचं नाही. पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणाले, साधेपणा हा श्रद्धेचा भाग आहे. साधेपणामुळे आपण अनेक संकटापासून वाचतो. उधारी, लोभ, दिखावा, तणाव, रोग अनेक बाबी आहेत. जरी आपण श्रीमंत असलो तरी जीवनशैली, विचार, बोलणं, खाणं सगळ्यात साधेपणा हवा. अल्लाह म्हणतो, माझी उपासना कर, मी तुझे मन समाधानी करीन, तुझी चिंता दूर करीन. मी अनेक श्रीमंतांना पाहिलं आहे जे पैसा असूनही अस्वस्थ आहेत, कारण खरा गिना म्हणजे संपत्ती नव्हे तर मनशांती आहे आणि अल्लाहवर भरोसा. या जगात पैगंबर म्हणाले की या जगात असं जगा जणू तुम्ही प्रवासी आहात. आपलं खरं गंतव्य परलोक, जन्नत आहे. त्यामुळे जगाशी फक्त आवश्यक तितकाच संबंध ठेवा. एकदा पैगंबर म्हणाले, गिना म्हणजे संपत्ती नाही तर मोहात न अडकणं. एकदा एक व्यक्ती पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याकडे आली आणि विचारलं, अल्लाह आणि लोक माझ्यावर प्रेम कसे करतील? पैगंबर म्हणाले, जगाचे लोभ सोड, अल्लाह तुझ्यावर प्रेम करेल. इतरांकडे जे आहे त्याचा हव्यास सोड, लोकही तुझ्यावर प्रेम करतील. इस्लाम संपत्तीच्या विरोधात नाही, पण ती मिळवताना अल्लाहला विसरता कामा नये. समाधान म्हणजे जे मिळालं आहे त्यात खुश राहणं, आनंदी राहणं. यामुळे कर्ज, फसवणूक, तणाव यापासून आपण दूर राहतो. पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणाले की ज्याचं शरीर निरोगी आहे, घरात सुरक्षितता आहे आणि दिवसभराचं अन्न आहे, त्याच्याकडे सारं जग आहे. आपल्या खऱ्या गरजा खूप कमी आहेत, पण हाव मोठी आहे आणि ही हावच आपल्याला अडचणीत टाकते. तर मित्रांनो, साधेपणाने आणि समाधानाने जगलात तर जीवन शांत, सुरक्षित आणि अल्लाहच्या जवळ जाणारं होईल इन्शाअल्लाह. मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एक नव्या सद्गुणासह. दिव्य संदेश या चॅनेलला सबस्क्राईब करावं. अल्लाह हाफिज. अल्लाह आपलं संरक्षण करो.